छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत 6 कामगारांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केलाय, तर मयत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे। याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय सेवा द्याव्यात अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अधिक माहिती दिली, बघूयात। दुर्दैवाने रात्री वाळूजमध्ये सनसाई कंपनीला आग लागली आणि आग लागल्याच्या नंतर तिथल्या 6 कामगारांचा मृत्यू झाला, 7 जण जखमी झाली। ही दुर्दैवी घटना ही रात्री 1 ते 1:30च्या सुमारास ही घटना घडलेली आणि ही माहिती मला मिळाली आणि माहिती मिळाल्याच्या नंतर सकाळी सीएम साहेबांचा, मुख्यमंत्री साहेबांचा सुद्धा मला फोन आला आणि कंपनीला मी सकाळी भेट दिली। कंपनीची भेट देऊन पाहणी केली आणि जे काही 6 जण याच्यामध्ये आगीत जे काही होरपळून मृत्यू पावले यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये ही मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आणि जे काही जखमी असतील त्यांचं सुद्धा शासन खर्च करील। म्हणून मला एक सांगायचं की घटना दुर्दैवी, पण मुख्यमंत्र्याच्या सहायता निधीतून कुटुंबाला जी काही मदत करता येईल ती मदत करण्याचं त्यांनी मला सांगितलं आणि मला वाटतं ही मदत त्यांना देण्याचा लवकर प्रयत्न करू।